सोलापूर शहर हद्दवाड भागातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यालगत मजरेवाडी परिसरातील हिंदू लिंगायत रुद्रभूमी नागरिकांसाठी स्मशानभूमी 2009 मध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, विष्णुपंत कोठे तसेच सोलापूरचे तत्कालीन मनपा आयुक्त रणजितसिंह देओल यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मशानभूमीसाठी 3 एकर जमीन भूसंपादन करून कार्यान्वित करण्यात आली होती। सन 2010 नंतर मनपा आयुक्त सौरभराव चंद्रकांत गुडेवार यांनी स्मशानभूमी सुधारण्याकरता वेळोवेळी निधी देऊन हिंदू लोकांसाठी 1 एकर जागेमध्ये दहन शेड, वेटिंग शेड बांधण्यात आले होते। लिंगायत समाजातील लोकांसाठी 2 एकर जागेमध्ये रुद्रभूमी करण्यासाठी सोय करण्यात आली होती। सदर स्मशानभूमी येथे वॉल कंपाऊंड व अंतर्गत रोड, विजेचे दिवे, जन्म मृत्यू दाखला देण्याकरता रूम बांधण्यात आले आहेत। जुळे, सोलापूर व मजरेवाडी या परिसरातील सुमारे 2 लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झालेली आहे, अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली। परंतु गेल्या 10 वर्षांपासून सदरच्या ठिकाणी कोणतीही विकास कामे केली नसल्याने सर्व विकास कामे होणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी विजयकुमार हत्तुरे यांनी केली आहे। सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील मजरेवाडी भागातील मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मशानभूमी 2009 मध्ये कार्यान्वित झालेले होते, पण 10 वर्षापासून आज तागायत त्या ठिकाणी विकास कामे नाही। जेव्हा आम्ही मागच्या वेळेस आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं, आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त सौ शीतल तेली उगले मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं होतं व त्यांनी संबंधित माणसांना या स्मशानभूमीकडे पाठवले होते आणि त्याचा अंदाजे एस्टिमेट काढलं होतं। 3 कोटी रुपये असे एस्टिमेट निघालेलं आहे आणि आज त्यांना प्रत्यक्षात भेटून सर्व परिस्थिती त्यांना सांगितलं असता त्यांनी तात्काळ नगर अभियंता विभागास या सर्व कामाची एस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर या स्मशानभूमी सुधारणाकरिता DPDC फंड असो किंवा महापालिका अंदाजपत्रक असो कोणत्याही किंवा CSR फंड असो अशा माध्यमातून आपण हा विकास कामे पूर्ण घेऊ असे आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांचा धन्यवाद व आभार मानतो।